सुरुवातीला जाऊया आपण पुण्यात, कारण पुण्याच्या इंदापूरमधल्या भिगवणच्या तरुणीचं जे अपहरण प्रकरण आहे श्रद्धा, त्यात अपहरण झालेली तरुणी आता मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आहे। स्वतःच्या इच्छेनं निघून गेल्याचा तरुणीनं जबाबही नोंदवलाय। इंदापूरच्या भिगवणमधली ही तरुणी पोलिसात हजर झाली आहे। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास बारामती शहर पोलिसात ती हजर झाल्याची माहिती आहे। व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या भूमिकेवरती तरुणी ठाम असल्याची ही माहिती आहे। तर 50 तासांनंतर तरुणी आणि तरुण स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेत। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये 2 दिवसांपूर्वी तरुणीचं तिच्या आई आणि भावासोबत असताना अपहरण झालं होतं आणि अपहरण झाल्यानंतर तिचा एक व्हिडिओ प्रसारित झाला। हे जे अपहरण झालं त्याला वेगवेगळे अँगल्स दिले गेले, मात्र अखेर तिचा व्हिडिओ आल्यानंतर काही स्पष्टता मिळाली आणि अखेर काल रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान तब्बल 50 तासांनंतर हा तरुणीचा तपास लागलेला आहे, तिचा शोध लागलेला आहे, कारण ती स्वतः पोलिसांच्या समोर हजर झाली आहे। विशेष म्हणजे मुलीनं व्हिडिओद्वारे जी भूमिका मांडली होती त्याच भूमिकेवरती ती ठाम आहे। मंगळवारी 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान मुलीचं अपहरण झालं होतं। तशी तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात नोंदवली गेली। मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चाही काढला गेला आणि याच दरम्यान या तरुणीनं माझं संबंधित मुलावरती प्रेम असून मी स्वतःहून त्याच्यासोबत गेली आहे, माझं अपहरण झालेलं नाही अशी भूमिका मांडली। यानंतर याच भूमिकेवरती ही मुलगी ठाम असल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडूनही मिळते आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी विशाल भोग यांच्याकडून। विशाल, हे काय सगळं प्रकरण आहे? आता तरुणी पोलिसांसमोर हजर झाली आहे, पोलिसांकडून अधिकृतरित्या काही माहिती जाहीर झालेली आहे का? आणि तिच्यासोबत असलेला तरुण हे दोघेही रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले असल्याची माहिती मिळत आहे। सुमारे 50 तासाहून दोघेही पोलिसांसमोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्यानंतर या घटनेची पार्श्वभूमी विविध संघटनांकडून मोर्चा करण्यात आले होता। दरम्यान तरुणीने यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःची भूमिका स्पष्ट केली। आपण स्वतःहून संबंधित तरुणासोबत गेल्याचे तिने म्हटले होते। आता पोलिसांसमोर हजर झाल्याने ती भूमिकेवर ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे। सध्या पोलीस जबाबांची चौकशी करत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी पुढील घडामोडी लवकरच बरं, ठीक आहे विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी तुमचे धन्यवाद। पण अतिशय महत्त्वाची अशी बातमी, ज्या मुलीचं अपहरण झालं होतं अशी घटना सुरुवातीला समोर आली, त्यानंतर आता ती स्वतःच 50 तासांनंतर त्या मुलासोबतच पोलिसांसमोर हजर झाली आहे।